आज आहे वटपौर्णिमा. दिवसाची सुरुवात झाली ती अगदी पहाटेच. रोज इतक्या लवकर उठणं तर पॉसिबल होत नाही, पण सणवार असलं की आपोआपच असा उत्साह येतो आणि दिवसाची सुरुवातही छान होते. हॅलो एव्हरीवन, दिस इज अपर्णा. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अपर्णा अनफिल्टर, वेअर यू गेट्स रॉ रिअल ब्लॉग्स. आय होप यू ऑल आर डुईंग गुड अँड ग्रेट. तर सण म्हणजे माझ्यासाठी फक्त एक पूजा नाही, तर घरातलं प्रसन्न वातावरण, स्वच्छता आणि आपल्या परंपरा जपण्याचा एक सुंदर असा प्रयत्न. म्हणून सगळ्यात आधी मुख्य दरवाजा छान स्वच्छ केला, उंबरठा स्वच्छ केला, त्यावरती असं हळदीचं लेपन केलं आणि सुंदर अशी रांगोळी काढली. आपल्या संस्कृतीत उंबरठ्याला खूप महत्त्व आहे. घरात येणारी प्रत्येक चांगली ऊर्जा, सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचं स्वागत याच उंबरठ्यापासून होत असतं, अशी श्रद्धा आहे. आणि म्हणूनच सणाच्या दिवशी उंबरठा सुंदर सजवायला खूप छान वाटतं आणि आवडतंही मला. तर काही जणी प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी असं उंबरठ्याचं लेपन करतात. तर आम्ही मी अमावस्या किंवा पौर्णिमेला, तर काही जणी रोजच हा नियम पाळतात. मी मात्र अमावस्या किंवा पौर्णिमेला आवर्जून करते. आजकाल ना अनेक ज्या वर्किंग वुमेन आहे, घर आहेत, मुलं आहेत, अशा प्रत्येक जबाबदाऱ्या सांभाळत जाताना रोज हे करणं अगदी पॉसिबल नाही आहे. पण ॲटलिस्ट सणाच्या दिवशी हा छोटासा प्रयत्न नक्की करून बघा. हार्डली 5 मिनिट्स लागतात, पण त्यातून मिळणारं समाधान हा खूप मोठा आहे. आणि कुठलीही चांगली गोष्ट एक वेळा किंवा 2 वेळा करून त्याचा रिझल्ट असा दिसत नाही. त्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल, श्रद्धा असेल, तुमची मनापासून करत असाल तर त्याचं सौंदर्य आणि सकारात्मकता ही नक्की जाणवते बघा. हळदीचं लेपन झालं, त्यावरती छान रांगोळीही काढून झाली आणि त्यानंतर सकाळीच देवासमोर उंबरठ्यावरती छान दिवा लावून घेतला. लक्ष्मीचं आगमन व्हावं घरात, सुख, शांती, समाधान, भरभराट कायम राहावी हीच मनापासून प्रार्थना असते. खरं सांगायचं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सणाचं खरं सौंदर्य अनुभवायला मिळतं. घरही सुंदर दिसतं, मनही प्रसन्न होतं आणि दिवसाची सुरुवात ही वेगळ्याच सकारात्मकतेने होते. पूजेसाठी निघायच्या आधी ना मी सगळी पूजेची थाळी अगदी छान रेडी करून घेतली होती. वडाची पूजा असल्यामुळे लागणारं सगळं साहित्य अगदी व्यवस्थित ठेवून घेतलं होतं. तरीही काही राहिलं तर नाही ना, म्हणून आईने एकदा अगदी पुन्हा सगळं चेक करून बघितलं. त्यानंतर आम्ही वडाच्या पूजेसाठी इथे गार्डनमध्ये आलो होतो आणि इथे एवढं मोठं आणि सुंदर झाड आहे. आधीपासूनच खूप सगळ्या जणी आल्या होत्या पूजेसाठी आणि आज मुहूर्त दुपारी 12:30 असल्यामुळे त्यावेळी आधीच खूप गर्दी झाली होती. पण खरं सांगायचं तर मला ना एक गोष्ट नेहमी वाटते, आजचा दिवसच इतका शुभ आहे, वटपौर्णिमा, आणि त्यात पौर्णिमेचा असा पवित्र दिवस. मग अशा दिवशी वेगळा मुहूर्त शोधायची काय गरज आहे? तर माझ्यासाठी ना देवाची पूजा ही मनापासून श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने केली की तोच सर्वोत्तम मुहूर्त असतो, असं मला तरी वाटतं. तर देवाला आपल्या मनातील भक्ती महत्त्वाची असते, वेळ नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार शांत मनाने आणि आनंदाने पूजा केली ना तरच त्याचं पुण्य तितकंच मिळतं, असं मला वाटतं. तर चला, मीही इथे छान श्रद्धेने अशी वडाची पूजा केली आहे. खूप छान मनापासून वडाची मस्त पूजा झाली. त्यानंतर कुठे बायकांचे ग्रुप्स ना फुगड्या खेळत होते, कुठे गप्पा रंगल्या होत्या, तर कुणी सुंदर सुंदर असे रील्स फोटो काढण्यात मग्न होते. आणि खरं सांगायचं तर आजकाल पूजा जितकी महत्त्वाची तितकंच व्हॉट्सअप स्टेटस अपडेट करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं. प्रत्येकजणी आपापले सुंदर क्षण हे कॅमेऱ्यात असे छान घेत होते आणि मलाही फोटो काढायला, त्या आठवणी जपायला खूप आवडतं. त्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण केलं, थोडा आराम केला आणि मग पौर्णिमेचा अजून एक खास प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरीच अशी सत्यनारायणाची पूजा करते. तर बऱ्याच जणांना ना प्रश्न असतो की घरीच पूजा कशी करता, त्यासाठी तर गुरुजी लागतात ना. पण माझ्या मते पूजा काही कठीण किंवा सोपी हे नसतं, ते आपणच ठरवत असतो. देवापर्यंत पोहोचण्यासाठी ना खूप मोठे विधी किंवा खूप असं अवघड व्रत किंवा अनेक नियम पाळणं काही आवश्यक नाही आहे, असं मला नाही वाटत. आपण ज्याच्यावरती श्रद्धा ठेवतो, ज्या परमेश्वराप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं, त्याने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद म्हणणं हीच खरी पूजा असते. जर मन स्वच्छ असेल, कोणाबद्दल द्वेष नसेल, निंदा करण्याची सवय नसेल, तर आपल्या वागण्यात माणुसकी असेल, तर यापेक्षा मोठी पूजा दुसरी कुठली ना. तर कारण देव शोधायला कुठे दूरवर जाण्याची गरज नसते. आपल्या मनात प्रेम, दया, समाधान आणि सकारात्मक विचार असतील तर देवही तिथेच वास करत असतो. तर याच नोटवरती हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. माझ्या ब्लॉग्समधली कुठलीही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इट्स कम्प्लिटली फ्री अँड इट मीन्स अ लॉट टू मी. माझं चॅनल हळूहळू ग्रो होतं आहे. तुम्ही माझे व्हिडिओज कंटिन्यू बघत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कन्सिडर सबस्क्राईब. फॉलो फॉर मोर व्हिडिओज. सी यू सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.